नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पुस्तकातील 7वा पाठ शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे गवताचे पाते आणि या पाठाचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. लेखकाचा परिचय सर्वात आधी आपण पाहणार आहोत. वि. स. खांडेकर यांचा जन्म 1898मध्ये झाला आणि मृत्यू 1976मध्ये. वि. स. खांडेकर हे कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, लघुनिबंधकार आहेत, समीक्षक आहेत, पटकथा लेखकसुद्धा आहेत. विविधतेने असं नटलेलं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. वि. स. खांडेकर यांनी कादंबरी लिहिल्या, कथा लिहिल्या, लघुनिबंध लिहिले, इतरांच्या पुस्तकांचं समीक्षणसुद्धा त्यांनी केलं आणि त्याचबरोबर मराठी चित्रपटांच्या ज्या कथा असतात त्या कथा लिहिण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. मराठी साहित्यामध्ये सर्वात श्रेष्ठ समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार आहे आणि 1976मध्ये वि. स. खांडेकर यांना त्यांनी मराठी वाङ्मयाची एवढी सेवा केली त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार दिन. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. आपल्या भारत सरकारने सुद्धा पद्मभूषण हा पुरस्कार वि. स. खांडेकर यांना दिलेला आहे. त्यांचे कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चापा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवे आणि अश्रू या कादंबऱ्या अतिशय गाजलेल्या आहेत. रसिकांना, प्रेक्षकांना, वाचकांना भरपूर त्या आवडलेल्या आहेत. वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघु निबंध संग्रहसुद्धा त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोप आणि गोफण हे समीक्षा, लेखसंग्रह इत्यादी लेखनसुद्धा त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. रूपक कथा, प्रस्तुत पाठ हा रूपक कथेचा प्रकार आहे. आणि रूपक कथा म्हणजे काय, तर रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला दिलेली देणगी आहे. मराठी कथेला वि. स. खांडेकर यांनी देणगी म्हणून रूपक कथा हा प्रकार दिलेला आहे. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली. आपल्या जीवनाविषयी जे तत्त्वज्ञान होतं, आदर्श मूल्ये त्यांच्या जीवनात जी काही होती त्याची मांडणी त्यांनी रूपक कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे केलेली आहे. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. सुवर्णकण हा त्यांचा जो रूपक कथा संग्रह आहे, खलील जिब्रान यांनी रूपक कथा लिहिल्या होत्या हिंदीमध्ये, त्याचा मराठीत अनुवाद करण्याचं काम वि. स. खांडेकर यांनी केलेलं आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. आज आपण गवताचं पातं ही जी कथा वाचणार आहोत, अभ्यासणार आहोत, ही कथा खलील जिब्रान यांच्या सुवर्णकण या कथासंग्रहामधलीच आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाणी, गवताचे पाते या घटकाच्या माध्यमातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तीचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे. वि. स. खांडेकरांनी निसर्गामध्ये जी पाने, फुले, गवताचे पातं हे घटक घेतले आणि या घटकाला मानवाच्या वृत्ती प्रवृत्तीचं रूपक त्यावर त्यांनी योजलं आहे आणि मानवी भावभावनांचं दर्शन या रूपक कथेतून आपल्याला घडवलेलं आहे. बालपणापासून आपल्याला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. आता लहानपणापासून प्रत्येक व्यक्तीला कथा ऐकायला, वाचायला खूप आवडतात. आता कथेचे अनेक प्रकार आहे. काही विज्ञान कथा असतात, काही ऐतिहासिक कथा असतात, जातक कथा असतात, साहस कथा असतात, रहस्य कथा असतात. असे कथेचे अनेक प्रकार आहेत आणि त्यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा, जे आज आपण अभ्यासणार आहोत. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. आता रूपक कथा कशी ओळखायची, तर रूपक कथेचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे रूपक कथा
खूप छोटी असते, आकाराने लहान असते, परंतु आकाराने लहान असली तरी तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. कथा जरी छोटी असली, लवकर वाचून आपली संपली तरी तिच्यामध्ये अर्थ एवढा मोठा असतो, तिचा आशय समृद्धता तिची खूप मोठी असते, सूचकता त्यामध्ये असल्यामुळे रूपक कथेचा वाचल्यानंतर परिणाम अधिक जास्त होतो. नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. लेखकाने इथे रूपक कथेची वैशिष्ट्ये सांगितली आहे. रूपक कथेची वैशिष्ट्ये म्हणजे नाट्यात्मकता हे एक वैशिष्ट्य आहे, अलंकारिक भाषा त्यामध्ये असते, संदेश दिला जातो म्हणजे संदेशपरता ही रूपक कथेची वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. रूपक कथा वाचताना वाचनाचा अर्थ कमी होत जातो, परंतु त्यामध्ये जे लक्ष वेधण्याचं काम आहे ते प्रभावीपणे केलं जातं आणि खालील कथा जी आहे ती वाचून आपल्याला त्याचा अनुभव येत जाईल. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरती मातेच्या कुशीत झोपी गेलेलं एक चिमणं गवताचं पातं जागं झालं. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणालं, पडता पडता किती कटकट करतोस रे तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. तर एका गवताच्या पात्याची ही कथा आहे. गवताच्या चिमुकल्या पात्यासारखीच कथा ही चिमुकलीसुद्धा आहे. गवताचं पातं छोटंसं असतं, त्यासारखीच ही कथासुद्धा छोटीशी आहे. हिवाळ्याचे दिवस होते. गवताचे पाते धरती मातीच्या कुशीत गाढ निद्रा घेत होते, झोपलेले होते आणि हे गवताचं पातं झोपीमध्ये गोड गोड स्वप्न पाहतसुद्धा होते. गोड गोड स्वप्नांच्या सुखद लहरीवर निवांत तरंगत होते. तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात झाडावरून पिकलेली पाने पटापटा धरतीवर पडू लागली. जमिनीवर आपटताना सर्व पानांचा पटपट असा आवाज होऊ लागला आणि त्या आवाजाने सर्व आसमंत व्यापून टाकला होता. तो संपूर्ण आवाज, झाडावरून गळून पडणाऱ्या पानांचा आवाज इतका कर्णकटू होता, म्हणजे कानांना सहन न होण्यासारखा होता आणि त्या अप्रसन्न अतिशय कर्णकटू आवाजाने चिमुकल्या गवतपात्याची झोपमोड झाली. गवतपातं झोपलेलं होतं, गोड गोड स्वप्न ते पाहत होतं आणि ते गोड स्वप्न आपलंही तसं होतं. सकाळच्या वेळी गोड झोपेमध्ये आपण असतो आणि अचानक जर आपल्याला जाग आली किंवा कोणी उठवलं तर आपल्याला राग येतो, संताप येतो आणि आपण लगेच म्हणतो की माझे गोड स्वप्नांचा तू भंग केला. मी छान गोड स्वप्न पाहत होतो. तर त्या अतिशय कटकट कर्णकटू अशा आवाजाने चिमुकल्या गवतपात्याची झोपमोड झाली. शिवाय ज्या सुखस्वप्नात तो पार डुबून गेलेला होता त्या सुखस्वप्नांचा चुराडासुद्धा झालेला होता. तर या गोष्टीचा, त्याची झोपमोड झाली, त्याचे स्वप्नभंग झाले आणि या गोष्टीचा त्या गवतपात्याला खूप खूप संताप आला. त्या पात्याने संतापाच्या भरात गळणाऱ्या पाण्यांना भरपूर सुनावलं. भरपूर तो रागावू लागला गळणाऱ्या पाण्यानं, कारण याच्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता. गोड स्वप्न त्याची भंग पावली होती आणि म्हणून त्याला खूप राग आला. चिमुकल्या गवतपात्याला खूप राग आला, कारण गळणाऱ्या पात्याचा पटपट असा आवाज होत होता. त्या आवाजाने त्याची झोपमोड झाली, त्याचे स्वप्नभंग झाले आणि म्हणून तो गवताचं ते चिमुकलं पातं संतापाच्या भरात गळणाऱ्या पात्यांना भरपूर तो सुनावू लागला, रागावू लागला. त्याच्या मते तो म्हणतो की गळताना तुम्ही किती कटकट करता, तुम्ही गळणारी पाने कटकट करतात, त्यांच्या आवाजाच्या दंग्याने माझा आनंद नष्ट झाला. ते गवतपातं त्या गळणाऱ्या पानाला म्हणतं की गळताना किती कटकट करतोस रे तू. तुझ्या या कटकट आवाजाने, कर्णकटू आवाजाने माझ्या स्वप्नांचा पार चुराडा झाला की माझी झोप मोड झाली. त्यावर पानाला राग आला. जेव्हा गवतपात्याने त्या पानाला असं म्हटलं की कर्णकटू तुझा आवाज आहे, किती कटकट करत तुम्ही जमिनीवर येता, तर हे सगळं चिमुकल्या गवतपात्याचं ऐकून त्या पानालासुद्धा राग आला आणि मग तो पान त्या गवतपात्याला काय म्हणतं, पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शूद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना
कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आळणं करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरती मातेच्या कुशीत झोपी गेले. त्या चिमुकल्या गवत पात्याचं रागावणं त्या पानाला सुद्धा सहन झालं नाही आणि म्हणून ते पानसुद्धा रागानं त्या चिमुकल्या गवत पात्याला म्हणतं की त्या गळणाऱ्या पानाला त्या पात्याने शुद्र ठरवलं होतं आणि जमिनीवर लोळणाऱ्या पात्याला उंच झाडावरून सळसळणाऱ्या उच्च दर्जाचा आनंद कधी कळणार नाही. पाते शुद्र पातळीवरच जगत राहणार असा गळणाऱ्या पानाचा दावा होता आणि म्हणून ते पान या गवताच्या पात्याला म्हणतं की तू तुझा स्वभावच चिडखोर बिब्बासारखा आहे. लगेच चिडतं तू. अरे तुझा जन्म तर मातीतच झाला. मातीत जन्मून तुला मातीतच मरण येणार आहे. माझ्यासारखा झाडावर उंचावर तुझा जन्म झालेला नाही आणि माझ्यासारख्या उच्च दर्जाच्या पानाला तू असं म्हणतोस आणि माझा आवाज तुला कटकट वाटतोय. हा माझा आवाज दंगा नाही बेटा, समजलं? मी जे गळताना जो माझा पटपट आवाज येतोय ना, तो आवाज म्हणजे मी गाणं म्हणतो. आणि तुला गाणं काय समजणार? आयुष्यभर कधी गाण्यासाठी स्वतःच्या न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला हे गाणं तरी केव्हा समजणार? आणि असं बोलत बोलत ते पान पृथ्वीवर पडलं आणि धरती मातेच्या कुशीमध्ये निवांत झोपी गेलं. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवत्याच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीनं कुडकुडत गवताचे पाते धरती मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. आता जे धरती मातेच्या कुशीत नेहमीसाठी झोपी गेलेलं जे पान, झाडावरून पडलेलं, गळून पडलेलं जे पानं होतं ते धरती मातेच्या कुशीत झोपी गेलं होतं. आणि जेव्हा त्याला जाग आली तेव्हा ते वसंत ऋतूच्या संजीवक स्पर्शाने त्याला जाग आली. तोपर्यंत ते धरती मातेच्या कुशीत रुजून गेलं होतं आणि वसंत ऋतू जेव्हा सुरू झाला तेव्हा ते पान पुन्हा जिवंत झालं. त्या स्पर्शात, वसंत ऋतूच्या स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती आणि त्या जादूने वसंत ऋतूच्या जादूमुळे त्या पानाचं रूपांतर, ते पान पुन्हा जन्म घेऊन गवताच्या पात्याच्या रूपाने धरतीवर हसत होतं, खेळत होतं आणि त्या पानाचं रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यामध्ये झालं होतं. पुन्हा हिवाळा सुरू झाला. पुन्हा तेच दिवस आले. ऋतू सतत बदलत राहतात आणि येत राहतात. एकामागून एक ऋतू येत राहतात. पुन्हा हिवाळा आला आणि थंडीने ते पान पुन्हा कुडकुडत गवताचं पातं धरती मातेच्या कुशीत लपू लागलं. थंडी त्याला वाजायला लागली. झोपू लागलं. कुठे लपू आणि कुठे नाही असं त्या गवताच्या पात्याला झालं. पण पुन्हा पुन्हा झोपू लागलं. त्याची झोपमोड होऊ लागली आणि जिकडे तिकडे तो पाहतो उठून तर जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचं पाते कपाडाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटलं. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा कर्णकटू आवाज. छी छी छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. वास्तविक पाहता ते पान पुन्हा पुनर्जन्म घेऊन गवताचं पातं म्हणून जन्माला आलेलं होतं. जेव्हा ते पान झाडावरून खाली पडलं होतं तेव्हा तो गवताच्या पात्याला शूद्र समजला होता, कमी दर्जाचा समजला होता. आता खुद्द तो गवत रूपाने जन्माला आला तरी त्याची तीच कटकट होती. त्याला त्या पान पटपट असा आवाज करत जमिनीवर पडतात. स्वतः त्याने तो अनुभव घेतला असला तरी दुसऱ्यांना दोष देण्याचा जो मानवी स्वभाव आहे तो त्या पानामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतो. ते गवताचं पातं कपाळाला आठी घालत स्वतःशीच फुटफुटलं. काय ही हिवाळ्यातली पानं आहे, जीव खाऊन टाकला या सगळ्यांनी. आवाज करून करून केवढा कर्णकटू आवाज आहे. छी छी छी, काय माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. पुन्हा ते दोष कोणाला देऊ लागलं? गळणारं पान थोड्या चौकीत मातीत मिसळून गेलं होतं. त्याच्या कणामधून एका नवीन गवताच्या पात्याने जन्म घेतला होता. ते आनंदाने डोलत होतं. परंतु थोड्या दिवसात जेव्हा हिवाळा आला ते नवीन जन्मलेलं पान थंडीने कुडकुडत होतं. ऊब मिळवण्यासाठी धरती मातेच्या कुशीत शिरत होतं. हळूहळू झोपी जात होतं आणि झोपेत ते सुख स्वप्नांच्या लहरीवर जेव्हा आनंदाने तरंगू लागलं. पण पडणाऱ्या पानांच्या आवाजामुळे पुन्हा ते
त्याची झोपमोड झाली, त्याची सुखस्वप्ने भंग झाली. आता ते गवताचे पाते गळणाऱ्या पानांना पुन्हा संतापाने दोष देऊ लागले होतं. मानवाचा स्वभावच असा आहे की आपण स्वतः अनुभव घेऊनही सुद्धा आपण दुसऱ्यांना नेहमी दोष देत असतो. आणि तो दोष देण्याचा प्रकार किंवा मानवी स्वभाव लेखकाने इथे अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला उलगडून दाखवलेला आहे. आता रूपक कथेचा भावार्थ काय? अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले आहे. अगदी साध्यासुध्या निसर्गातल्या गोष्टी घेतल्या आणि त्यात मानवी स्वभावाचं रूपक योजून लेखकाने जे आपलं सामर्थ्य जे आहे ते या कथेमध्ये सुंदर रीतीने आपल्याला प्रकट केलेलं आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात, पुढे त्याच मातीतून गवताची चिमुकली पाती, त्या पानांची गवताची चिमुकली पाती म्हणून जन्म घेऊन येतात. दोघांनीही एकमेकांचा जन्म अनुभवलेला असतो, दोघांनीही एकमेकांचं जीवन अनुभवलेलं असतं. पण झाडावरून गळून पडणारं पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला शुद्र लेखतं, कमी लेखतं आणि मग त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्न भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटतं. हाच मानवी स्वभाव आहे. स्वतः त्याचा अनुभव घेऊनही आपण दुसऱ्यांना नेहमी दोष देत असतो. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदाराबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? लेखक इथे आपल्याला अंतर्मुख करणारा प्रश्न विचारतात की मानवी जीवनामध्ये असे कितीतरी विसंवाद साध्या विरोधात प्रतिबिंबित झालेले आपल्याला दिसतात. आजच्या तरुण पिढीबद्दल जे वयस्कर वडील पिढी आहे ते बेजबाबदार आहे, तरुण पिढी असं तक्रार करत असतात. परंतु या वडील पिढीला आपले तरुणपणातले दिवस ते आठवतात का? आपले तरुणपणी आपणही असंच वागत होतो हे सगळं ते विसरून जातात. आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय? त्यांनी जर आपल्या तरुणपणातले दिवस जर आठवले या वडील पिढीने तर मग ते तरुण पिढीवर अजिबात रागवणार नाही. परंतु ही वडील पिढी मात्र आपले तरुणपणातले दिवस आठवत नाही आणि तरुण पिढीवर तोंडसूक घेण्यात मात्र पुढेच असतात. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? पुन्हा येरे माझ्या मागल्याच असतं. वडील पिढीच्या सांगण्याकडे नेहमी तरुण पिढी दुर्लक्ष करत असतं, कपाळाला आठी घालत असते. आणि हे तरुण पिढी जेव्हा प्रौढ पिढी झाल्यावर ते दुसरं तरी काय करतं ते सुद्धा तरुण पिढीला पुन्हा दोष देत राहतात. तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते. बाह्य स्वरूप कितीही बदललेलं आपल्याला दिसलं तरी जी आपली जुनी मनोवृत्ती आहे त्याची पुन्हा पुनरावृत्ती होत असलेली आपल्याला दिसते. आणि पिढीमधलं तरुण पिढी आणि प्रौढ पिढी यांच्यामधलं अंतर नेहमीसाठी कायमच राहतं. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. लेखक इथे महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करतात. लेखक म्हणतात वि. स. खांडेकर की नेहमी आपण दुसऱ्याच्या जागी त्याची काय सुखदुःख आहे हे जाणून घेण्याचा किंवा सहानुभूतीने त्याच्या सुखदुःख समजून घेण्याचा कधी प्रयत्नच करत नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानाची अदलाबदल केली तर? मजुराच्या जागी मालक आणि मालकाच्या जागी मजूर अशा दोघांच्या स्थानाची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? असा एक अनुत्तरित प्रश्न लेखकाने आपल्याला विचारला आहे. मजूर आणि मालक या दोघांच्या स्थानाची अदलाबदल केली तर मग या दोघांच्या स्वभावामध्ये बदल होईल का? असा एक प्रश्न लेखक वि. स. खांडेकर यांनी शेवटी आपल्याला विचारलेला आहे.